नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल राज्यातील 17 विधान परिषद जे की स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवडणूक पार पडली ती त्याचे निकाल लागले आणि त्यापैकी 16 जागी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आणि 17व्या जी नाशिकची जागा आहे त्या नाशिकच्या जागेवर महायुतीतील बंडखोर विजयी झालेला आहे. सर्व विजयी उमेदवार त्यांचं त्या भागातील त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी वगैरे त्यांचं अभिनंदन केलं, स्वागत केलेलं आहे. धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून पूर्वीचे काँग्रेसचे मातब्बर नेते असलेले जे की भाजपत त्यांनी प्रवेश केला आणि भाजप प्रवेश करताना त्यांना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिलेला होता की तुमचं पुनर्वसन मी करेल आणि देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि महायुतीकडून ते धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघातून जवळपास 721 मताच्या फरकानं विजयी. त्यांच्या विजयानंतर काल धाराशिव शहरात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केला. त्यांच्या विजयाबद्दल आमदार राणा जगजितसिंह पाटील, भाजपचे तरुण नेते मल्हार पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आदींनी त्यांचं अभिनंदन केलं. त्यांना पुष्पहार अर्पण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं कौतुकही केलं. मात्र आज काही दैनिकात बसवराज पाटील यांच्या विजयाबद्दल अभिनंदनाच्या पूर्ण पानभरभर जाहिराती आलेल्या आहेत आणि त्या जाहिराती कुठंही जे भाजपचे जिल्ह्याचे सर्व स्वतःला मानतात त्याप्रमाणे वागतात अशा तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा फोटो नाही. यावरून लोकांनी काय समजायचं की बसवराज पाटील पूर्वी त्यांना डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि त्यांचा कंपू जसा त्रास देत होता तो त्रास ते विसरलेले नाही असंच दिसतं. त्यामुळं आता खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी अंतर्गत गटबाजीला उधाण येतं की काय अशी शंका आता वाटू लागली आहे आणि तसं झालं तर मग राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपत येऊन सर्व भाजपच ताब्यात जिल्ह्याची घेतलेली आहे ती त्यांच्या हातात राहणार नाही हे त्या जाहिराती दाखवून देत आहे. तर बघूया पुढं काय होतं. काल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शिवसेना पक्षाचा जो पत्रकार परिषद आणि इतर कार्यक्रम पार पडला त्यात मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बंडखोरी करून शिवसेनेत आलेल्या 6 खासदारांनी अधिकृत शिवसेनेत प्रवेश केला. त्या प्रवेश कार्यक्रमात केंद्रबिंदू होता तो आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर. मात्र कालची त्याची देहबोली किती ताण त्याला या आठवड्यात जाणवला आहे हे दाखवून देणं. नेहमी हर्षोल्लसित राहणारा
आपला खासदार काल जरा सुकल्यासारखं वाटत होतं. साहजिकच हे जे काही घडले ते त्यालाही थोडंफार त्याचं काहीतरी जाणीव झालेली दिसते असं ते सांगत होते. काल तो कार्यक्रम संपल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला विविध प्रश्न विचारले. त्यावेळेस तो त्यांच्यावर रागावला आहे, परंतु का प्रश्नच असे विचारले जात होते ते त्याला पटले. माध्यमात जी चर्चा चालू आहे की एका खासदाराच्या बंधूच्या बँकेत काहीतरी घोटाळा आहे, पण ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे बंधू जयप्रकाश राजे निंबाळकर हे बँकिंग क्षेत्रात आहेत. त्यांनी उभा केलेली पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट पण मोठ्या शाखेसह सुरू आहे, पण त्या ह्याच्यात काही घोटाळा झाला वगैरे अशी कुणी अद्याप ही तक्रार केलेली नाही आणि तिथं घोटाळा पण झालेला नाही असं मी एकंदरीत त्या जयराजेंचा कारभार कामकाजाची पद्धत पाहतो त्यावरून सांगतो. त्यामुळं उगीच काहीतरी हे करायचं आहे. कालचा सगळ्यात त्याला न पटणारा प्रश्न असेल तो, तुम्ही कशाच्या दबावाला बळी पडून पक्षांतर केलं आहे का, आणि तो त्याला खटकला आणि त्यामुळं ओमप्रकाश राजे निंबाळकर माध्यम प्रतिनिधीवर भडकला असो. मान्सून सक्रिय आहे, पण काही काळ तो महाराष्ट्रात अडकून पडलेला, परंतु परवापासून मान्सूननं मी आलो आहे असं सांगायला सुरुवात केली आहे. परवा पहाटे मुंबईतल्या काही भागात पाऊस पडला होता. दुपारनंतर पनवेल, ठाणे, भिवंडी, पुण्यात पण पाऊस झाला. काल पण मुंबईत पाऊस झाला, पुण्यात पण झाला. पार मोहोळपर्यंतचा तो पाऊस काल पडलेला होता. काल रात्री तर मग त्या मान्सूनच्या पावसानं मराठवाड्यात पण आपला प्रवेश केलेला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड आणि लातूरच्या काही भागात पाऊस झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे आता सध्या तर पावसाळी वातावरण दिसून येत आहे आणि तो आता आपली हजेरी लावण्यास सुरुवात करेल आणि जमिनीत खोलवर आता लवकरच ओल जाईल आणि शेतकरी खरीपाची पेरणी करेल असंच काही दिवसात चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद. थोडंसं वाटलं नाही कारण पेशंटचं मेडिकलमध्ये काय औषध घ्यायला मध्ये कुणी यायला सांगितलं आवड औषधमध्ये घ्यायला